नमस्कार. उद्या 28 नोव्हेंबर शुक्रवार सकाळी ठीक 10 वाजता आपल्या तालुक्यात ज्यांचं जन्मगाव आहे असे पारनेरचे थोर स्वातंत्र्य सेनानी सेनापती बापट यांची पुण्यतिथी आहे. त्याचंच एक औचित्य साधून पारनेर शहरात सेनापती बापट स्मृती पुरस्कार या पुरस्काराचे आयोजन केलेले आहे. तरी आपण सर्वांनी या कार्यक्रमासाठी सकाळी ठीक 10 वाजता उपस्थित राहावं, कारण हा जो पुरस्कार हा पहिलाच असून पारनेर तालुक्यातून सुरू होणार आहे आणि यासाठी ज्येष्ठ साहित्यिक साहेबराव ठाणगे आणि आपल्या अहिल्यानगर दक्षिण लोकसभेचे खासदार निलेशजी लंके साहेब हेही उपस्थित राहणार आहे. आणि सर्व ज्यांना आपण हा जो पुरस्कार देणार आहे ते सर्व मान्यवर आणि सर्व पारनेर शहर आणि तालुक्यातील सर्व जी जनता आहे त्यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा होणार आहे. तरी आपण सर्वांना पुनश्च एकदा विनंती आहे की आपण सर्वांनी या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे. धन्यवाद. पुरस्कार म्हणजे तुम्ही जो पुरस्कार देताय आता, हां ते पुरस्कार देण्यामागे तुमचा उद्देश काय आहे किंवा म्हणजे भविष्यात तुम्ही म्हणजे तुमचं व्हिजन काय आहे त्याबद्दल सांगा थोडं. कसं आहे, पारनेरची स्वातंत्र्य सेनापती बापट स्वातंत्र्य सेनानी सेनापती बापट यांचं मूळ गाव आणि जन्मस्थळ हे पारनेर आहे. पारनेर शहरातील बखळेत त्यांचा जन्म झालेला आहे आणि त्या ठिकाणी आज शासनाने जवळजवळ 3 कोटी रुपये त्यांच्या स्मारकासाठी दिलेले आहेत. त्या ठिकाणी स्मारकाचंही काम चाललं आहे. आपल्या तालुक्याचं भूषण जे आहे ते सेनापती बापट आहे आणि त्यांचीच एक स्मृती आणि त्यांची एक कायम आठवण आपल्या बरोबर राहावं आणि त्यांचं कार्य घेऊन तरुणांनी प्रेरित होऊन त्यांच्या कार्याच्या पावलावर पाऊल ठेवून समाजकार्य करावं या मागचा हे पुरस्कार देण्याचा उद्देश आहे. पुरस्काराच्या माध्यमातून म्हणजे आपण काही सामाजिक संदेश काय देणार? यातून सामाजिक संदेश एकच आहे की आपल्या तालुक्याचं नाव मोठं व्हावं, आपल्या शहराचं नाव मोठं व्हावं याच्यातून आणि याची प्रेरणा घेऊन मी पुनश्च एकदा तेच सांगेल की जी युवा पिढी यांनी सेनापती बापट आपल्या अंगीकारले पाहिजेत आणि त्यांचंच एक कार्याचा वासा घेऊन पुढे चाललं पाहिजे. या ठिकाणी आपण आमचं सोशल पारनेर आणि आमचे सहकारी मित्र अरुण आंधळे यांचं कृषी व जनविकास प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून उद्या आपल्या राज्याचं भूषण आणि जिल्ह्याचं भूषण डॉक्टर RG सय्यद जे समाजसेवेत आणि आरोग्य सेवेत कायम त्यांचं योगदान आहे. त्याचप्रमाणे प्राचार्य रंगनाथ आहेर सर ही शिक्षण क्षेत्रात चांगल्या प्रकारे काम करतात. आमचे सहकारी मित्र संजयजी आणि बंधू संजयजी वाघमारे यांचे पत्रकार चरित्र आणि लेखन क्षेत्रात चांगल्या प्रकारचं काम आहे. तसेच प्रकाश तारे, प्रकाश गाजरे जे मसोबाजचे सरपंच आहेत, त्यांनी अतिशय लोकवर्गणीतून 5 कोटीची कामं आणि दरवर्षी आदिवासी कुटुंबातील 2000 लोकांना ते किराण्याचं वाटप करतात दिवाळीच्या वेळेस, ते आहेत. तसेच मार्तन बुचुडे सर यांनी तर पत्रकारिता क्षेत्रात चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे. अलका कदम यांनी महिला सक्षमीकरण आणि तालुक्यात बऱ्याचशा महिलांना व्यवसायाची आणि महिला बचत गटाच्या माध्यमातून बऱ्याचशा महिलांना त्यांना कामाला लावलेले आहे. अशा अजून गणपत वाफारे आणि पारनेर दर्शनचे संपादक आणि जे साहित्यिक आहेत असे देवीदासजी आभूस, तसेच राजेंद्र देशपांडे आणि शहरातील आमचे सहकारी मित्र अनिल भंडारी हे प्रत्येक धार्मिक कार्यात शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असतात. या लोकांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. त्याचबरोबर आमचे सहकारी मित्र सुरेश खोशे यांनाही पत्रकारी क्षेत्रात उद्याचा पुरस्कार मिळणार आहे. आणि त्याचबरोबर आमच्या पारनेर नगरपंचायतची जी आता निवड झाली, आमच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ विद्या बाळासाहेब कावरे आणि उपनगराध्यक्षा सुप्रियाताई सुभाष शिंदे यांचाही यावेळेस नागरी सत्कार समारंभ ठेवलेला आहे. सेनापती बापट यांच्या पुण्यतिथीनिमित्त हा उद्याचा पुरस्कार सोहळा आपण आयोजित केलेला आहे. सेनापती बापट यांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचावे, त्यांचे विचार तरुणांपर्यंत पोहोचावे आणि त्यांचे कार्य समाजापर्यंत पोहोचवण्यासाठीच या पुरस्कार ठेवण्यामागचा उद्देश आहे. धन्यवाद.